एक विषय काय माहिती फार्म हाऊस सध्या लाईट नाही म्हणून आम्ही इकडे जरा चिल करायसाठी बघा योगिनी फार्म. हे गायज वेलकम बॅक टू माय चॅनल. पुन्हा एकदा स्वागत करतो आला मी ब्लॉगमध्ये. मित्रांनो आता आम्ही चाललो मस्त फार्म हाऊस चाललो. अचानक भयानक प्लॅन. गुरुवार शुक्रवार कोण जाते का फार्म हाऊस? जाते कोण केव्हा जाते सांग? सॅटर्डे संडे मच्छी. चला आता दाखवते कोण कोण आहे तुम्हाला सगळ्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. 2 ब्लॉग होईल राप एकदम. चला काल नाही बघा गेले बघला ना चप्पल डोकऱ्यांची चप्पल गेली माशाने आणले गोप्रो त्यानं चांगला मी गोप्रो आणले आयरन होऊन डायरेक्ट बघायला आले. बघा नंतर गाईस डायरेक्ट ड्रोन आहे मी आला सरप्राईज दिले गाईच. काही नाही याचा काही नाही मम्मी एक नाही खोटो असं अच्छा यो मी नाही थांब थांब रे थांब मम्मी मुलांदो. तर काय आता निघल्या मस्त टायमा होईल इथं आणि सगळी टायमा निघली. 2चा टाईम निघता पण आमचा एक माणूस गेला बा बाजारात मागच्या आहे बघा शॉपिंग करायला त्याच्यामुळे टाईम गेले 4 वाजले. 4 वाजल्यान अजून काही निघत फक्त नाही. सागरदाचे मुले अख्खा टाईम गेलो 3:30 4 वाजलं. टाईम बघा टाईम दाखव रे. हे बघा वाजलं जे 4 आता जागे आवरी दरम्यान फक्त गाडी पुढच्या महिन्यात लगीन आहे का पुढच्या महिन्यात? गाडी फायनली निकल चुकी ते बघ मागची जागा नाही का पुढच्या इकडे पण विषय ठेवला ना हो टंकी भी हो गया. तर काय आता फायनली पोहोचले होता फार्म हाऊस बघू शकतो. सगळं ही घरी नजारा बाजूचा. हा गाडी नाही एक 2 व्हीलर फक्त. हां ॲक्टिवा त्यांच्या झाला लॉक लावता का तुम्ही? नाही म्हणजे गेट नाही लावत आपल्या 2 व्हीलर होते ना. हा बघा सगळं फार्मचं आहे बघा योगिनी फार्म नाव आहे बघा. सगळं फार्म हाऊस रस्त्यावरचं आपल्या कस्टमर चेकआउट करा बघा असं घरी आहे. 500 लोक आहे बघा. इथलं मस्त सामान्य माणसाकडे मागितले बघा सगळे फार्म हाऊस ना. मागचा पण एरिया बघू शकतात की मागे दिसत असेल. नाही तर डोंगर पण आहे आणि इथे बघा टावर पण आहे. वॉच टावर नंतर जाऊ तिथं मग आपण तिथे पण जाऊ. सगळा ओकेमध्ये कार्यक्रम आता सगळं काम चालू म्हणजे फार्म हाऊसचा भारी ओकेमध्ये कार्यक्रम. इथे स्विमिंग पूल पण चेक कराय बघा सगळे ते स्विमिंग पूल. चलो आता आपण आतमधला कसा आहे ॲम्बियन्स ते दाखवतो तुम्हाला. इथं बघू शकता 2 म्हणजे घर. इथं बघा बांगला टाईप आणि ते एक घर. क्वालिटी वाटते एकदम क्वालिटी बघा मस्त एकदम. आतमधला बघू आता कसा आहे ते गॅसची टाकलेले बघू शकता. कॅरम मशीन सगळं नवीनच अख्खा हातात पूजा झालेली आहे. असं काहीतरी किचन एरिया आहे. इथं रूम आहे एक मस्त वेगळी आणि व्ह्यू बघा व्ह्यू क्वालिटी डोंगर दर्याचा नजारा शेतात पण मागे सगळी दिलेली. आणि इथं बघा व्ह्यू नदी बघा नदी. हा रूममधला व्ह्यू आहे ना. किती रूम आहे. असा माणूस आहे ना गाणी लावील 17 वेळेला गाणी चेंज केली 17 वेळेला. याला ना फार्म हाऊस इकडे तिकडे काही आपण फक्त याला स्पीकर पाहिजे
नाही मोबाईल कनेक्ट करी बस. गाणी बदलून एक गाणं नाचून दे ना. 100 वेळा गाणी बदलली. आता कनेक्ट करी घेतली आणि कनेक्ट केला का अख्खा रात सुरू घरात येईपर्यंत. बघा क्वालिटी एकदम समोर पण बघा नेचर एकदम डोंगर मागे पण नदी आहे. आता नदीत पण आपण पहिले गेलो वॉस्टावर पण तो बघा आलते नदी बघा एव्ही होता एक त्याला मागे जाऊचा का पण पक्का वर बारीक वाटते रे बारीक आहे बारक्या वरांसाठी मागच्या बाजू आले फार्मरचे इथं मस्त नदी बिदी मस्त डोंगर रांग आहे पूर्ण. चला आता नको काय नाही बघू तिकडे. तर काय आता आपण आलेलो आहोत धबधबे आलो. कोणचा रे गाव कोणचा आहे धबधबा कोणचा दौरा कोणला माहिती आहे काय आपण का जावाचा माहीत नाही काही बघा धबधबा आहे मिनी धबधबा जेले इकडे चिखला रुपाला आहे बा रुपवले गौरी चेक करावा खोली चेक करायला आपण वाईड अँगल दाखवू द्या. इथं डोक्यावर मुरला काही आता इथं डोक्यावर मुरले पुढे भाऊ काय होते बाबा जाशील कमरेपर्यंत जाशील ना बऱ्याचपैकी होऊन इथे म्हणजे तुम्ही इथे येऊन पाहू शकता. जा ना पुढे मी दादा असेल ते हां धबधबा पार करून ये तुमचं हे बघा मित्रांनो. आता आम्ही फार्म हाऊस टाकून इकडे आलो मस्त नेचरमध्ये. नेचर बघू शकता कसं आहे एकदम शांत माहोल आहे इथं आणि नुसता पाण्याचं जावं इथे फक्त इथं फार्म हाऊस इथं समोर होतं बघा कवळ्याच मी फार्म हाऊस आम्ही इकडे आलो मस्त शांत वातावरण. दोघं पार्टनर दिले त्या पुढे त्या पण वॉटरफॉल वाटते तिकडे बघायला जाऊन तीनच्या पार करून जेवण जाईल. विषय काय माहिती आहे फार्म हाऊस सध्या लाईट नाही म्हणून आम्ही इकडे जरा चिल करायसाठी गेलो. आता तिकडे जायला लागेल मी तर शिवा गावायला लागतील जर कामं करायला लागतील काही बी कापणी पण ठेवायला लागेल सोय करायला लागेल रातची. चला मी तर फुकटच्या शिवा गावायला लागेल. आता पाण्याचा पण माहोल होते थोडा थोडा इथे बघा मस्त वातावरण आहे. चाललं तरी येताना पहिल्यावर डायरेक्ट जाऊ फार्म हाऊस.
सोडली कोणतं पाणी हे पाणी सकाळी लाईट नसेल तर मजा नाही ना काही फायदा आता आम्ही वॉच टावर बसलो. आता जस्ट लाईटली जस्ट 7:30 वाजले तेव्हा लाईट आली. ते दोघं बसले आम्ही. आणि वर्ष बघा व्ह्यू बघा असं दिसते. हे पूर्ण वॉच टावर लाईटी बनवून हे बघा असं आहे काहीतरी व्ह्यू फार्महाऊसचा इथं स्विमिंग पूल आहे. अजून लाईटं चालू होतील तर काही वेगळं नजर पेटो कशी हा हे बघा उलटा बटन आहे हे बघा. लाईट पण आलेली आहे समोर बघू शकता महाराजांची मूर्ती आहे. महाराजांची फ्रेम तू आलेला आहे पाणी ओ दादा थांबणार बघू कसं आहे ते रूम बघा रूम आता लाईट पेटवले 500 रूम बघा 500 हा 25,000 फुल AC बीसी लागला रूम बघा. त्या साईडला पण रूम आहे इथं वाटते वॉशरूम ह्या साईडला सकाळची तुम्हाला दाखवली आम्ही पहिले आल्या जरा बघितलं असेल तुम्ही. सो बघा AC पण इथं मस्त एकदम काम 25 आहे एकदम नवीनच आहे फार्म हाऊस. डुंग्याचा इकडे बघा डुंग्याचा माणूस लाल पाहिजे तुम्ही अंकित तू करा का वाटंदरला बसल्या बघू शकता तुम्ही गाजर सोबत घेतलं ते जरा पेस्ट मिरची आज नको मस्त एक कोलबी फ्राय करायची सुक्की कोलबी दाखवतो त्याला ती कोलबी घ्या मी बघा कोलबी सुक्की एकदम सुक्की 5 किलो ही नाही आज 3 किलो तरी 2 किलो उद्याच्या सगळी लाईटी पण पेटलेल्या आहेत आणि सिंपल एकदम बरं आता रेंडात पण चालू होईल इथे कॉटेज आहे सिंपलची लाईट पण पेटले एक नंबर नंतर मजा आली ना. पाऊस पण थांबले एकदम समोर बघू शकतो मी वॉच टावर आहे एकदम रातचा नजारा एकदम शांत वातावरण आणि पाऊस पण थांबले. इथं जेवण बनवायला पण काम चालू आहे इथं मला जरा बघायला कसं काय आहे कार्यक्रम. चला बघा पाण्याच्या काय बघतो त्याला इकडे बघ आगमन झालेलं आहे सुपलीचा होऊ शकता जिंची बॅग बी घेऊन आले एकदम कडकमध्ये हा आलेला आहे टॉप गाडा रंगाडा रूमचा कब्जा आहे डायरेक्ट आहे डेंजर रे.
पावडर लावले बघा तोंडाला भाष्य वगैरे कोणी लावले